झक मारा ह्या पण ऊसाला भर घातली. पाणी विहिरीत असून पण पाणी देणं झालं का तर पाट्यातरीनं ही ऊस तोड जर झाली तर आम्हाला इथं पाणी द्यायला लागेल. ठीक आहे, आम्ही एक थांबतोय आमचं रान आहे म्हणून. वरची माणसं थांबत नाहीत ना, हे की नाही, दुसरी माणसं थांबत नाहीत पाणी द्यायला. आता बघा इथून पूर्णपणे रोड दिलाय यांना, इथून पुढे बैलांना यायचं नाही बरं का, एकटं ट्रॅक्टर नाही यायचे. ट्रॅक्टर वडायला आहे बरं का. 2 टन लेतले हाडली जाते, 2 टन लेतले हाडली बैलगाडी जाते आणि तरी पण ह्यांना ट्रॅक्टर दिलेत बरं का. आता ही रस्ता आहे का न वाढण्यासारखा रस्ता आहे का मला सांगा. तरी पण सांगतो आता हे शेत काय आपलं नाही हा, ही क्षेत्र आहे ते साहेबांचं आहे. त्यांचं म्हणणं ज्यावेळेस ऊस होतं बघायला आले त्यावेळेस मी सांगितलेलं की तुम्हाला देतो. लगेच अर्ध्या तासामध्ये मी JCB बोलवून इथलंच बोलवून मी लगेच ही चरबीर सगळी मुजवून घेतली आणि इथनं जायला एक व्यवस्थित रोड केला. तुम्हाला दाखवतो पुढं पण रोड. माझा एवढा तळताट म्हणजे असं मस्ता खालायचं कारण एक काय आहे तुम्हाला सांगतो. तिथं पुढे गेलं काय नॅट आहे ह्या रोडला सांगा मला, काय नॅट आहे ह्या रोडला सांगा. काहीच नॅट नाही ना, सगळे इथनं गेले. आता हे सगळ्यात आवारातला आहे ना, सगळा ऊस ह्या आवारातला सगळा ऊस इथनंच गेलाय. ह्यो असेल ह्यो पण इथनंच गेलाय. परंतु यांचं म्हणणं काय माहिती का, एकार आहे आणि बैल पडतात. आता मला सांगा बैलांना जर ट्रॅक्टर असेल तर बैल कशी पडतील हो हा. मुद्दाम म्हणजे काय माहितीये का की फादरला ह्यांनी चिकन मागितलं आणि चिकन दिलं नाही म्हणून 2 ते 3 दिवस झाला आमचा ऊस लेट केला इथला. काय बोलू मी आता हे हा. ह्यांच्याबद्दल चांगलं बोलायला गेलं का नाही ऊसतोडीवाल्यांच्याकडं, पण मग असतात माणसं. खरं सांगतो माजणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो की त्यांना असं वाटतं की इथं भेटत नाही मग केलं पाहिजे. अहो शेतकरी पण तुम्ही बघा ना तसा. शेतकरी काय आमचं फादर रोज काम करतोय, मी रोज काम करतोय, यांना राहिलंय आमचा 1.25 एकर फक्त ऊस आहे. 1.25 ते अर्धा एकर लिटरली हा. त्या शेतकऱ्याला अडसाली मी ऊस अडसाली लावलाय. 17-18 महिने झाल्यात. 17-18 महिन्यानंतर आत्ता ऊस तोडून जातोय, ते पण हातापाया पडून. त्याच्यानंतर ट्रॅक्टरचं भाडं वाढायला, JCBचा रस्ता करायला वेगळा पैसा, प्लस तुम्हाला दक्षिणा नारळ फोडताना वेगळा, तुम्हाला खाया चहा पाणी सगळं वेगळं. तरी पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत हा. कुठं फेडाल पापा. आणि मेन महत्वाची गोष्ट, आमचा ऊस असून सुद्धा आम्हाला एक वाड्याची पिंडी फुकाट दिली नाही ह्यांनी. एक वाड्याची पिंडी सुद्धा फुकाट दिली नाही. सगळं करूनची करून ह्यांच्यावर नाही किंवा आम्ही ऐकून घ्यायचं. आणि आज का दुसऱ्याच्या मनात तोडा गेली ती तर म्हणे आमचा बैल पडला एकरला. अरे ट्रॅक्टर असताना बैल पडेलच कसा, 1.5-2 टनानं तुम्ही गाडी नेताय. खोटं किती बोलायचं. चिकनला पैसे दिले नाहीत किंवा आम्ही खायला रुपये दिला नाही ना म्हणून ही नाटक आहे त्यांची. ह्या ऊसाचं बघा काय झाले हालस्ता हा. ही ऊस जळायला लागला का नाही सांगा मला. पिवळा का पडलाय. पायपा काढून दिलेले दिसते तुम्हाला, ह्या पायपा काढून ठेवलेले दिसते. ही पवतर पाईप आहे त्या. हे ऊस जर समजा आम्ही पायपा लावले आता पाणी दिलं तर हे सगळं ओलं होणार आहे आणि हे ओलं झालं तर पुन्हा जाणार आहे. 3 दिवस झालं ह्यांची नाटकं चालली ती की बैलगाडी येणार नाही त्या का तर चिकन दिलं नाही भाई म्हणून. एवढा पण उत्मात करू नका बरं का. पापं फेडायला लागते ती प्रत्येकाला. आता मी जगता म्हणून त्यांना विचारणार आहे नक्की की आमची ऊसतोड बंद व्हायच्या अगोदरच म्हणजे आमचा प्लॉट संपायच्या अगोदर तुम्ही दुसरीकडे ऊसतोड कशी दिली किंवा त्या माणसांनी काय सांगितलं तुम्हाला की न याचं कारण हे मला तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. आणि मग हा व्हिडिओ मी टाकणारच आहे. ह्या व्हिडिओच्या मध्ये ना तुम्ही बघा भाई, मला खरंच लय मनस्ताप आहे. ऊस लावूच नाही माहिती आहे का. हे तर सगळं आम्ही सहन करतो. ऊसाची मळी सहन करतो. येणारा वरनं कचरा आमच्या घरामध्ये पडतो ते सहन करतो. पाणी आमचं सगळं मळीचं होतं ते आम्ही सहन करतो. धूर आम्ही सहन करतो. सगळं आम्ही सहन करतो. आम्ही आमचा कारखाना म्हणतो. आम्ही मतदान देताना पण तुम्हाला देतो राष्ट्रवादी म्हणून हा. आणि दादा तुमच्या ह्याच्यामध्ये हे जर ह्या गोष्टी होत असतील तर काय उपयोगाचं नाही. हे बघा हे अशा पायपा काढून ठेवलेत आम्ही. ह्या ऊसाला धड पाणी नाही, धड ह्या ऊसाला पाणी नाही हां. आणि जागेवरून ट्रॅक्टरनं केलून दिले सगळ्या रानाच्या याला. बघा आता बोललो असं तोंडाला शिवे देत सगळं घोडा लागायची बारी आली. ही बघा हां, एवढंच राहिलंय फक्त एक तोड हां. एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला जर ही काशी करत असाल तर तुम्हाला काय बोलावं म्हणून हां. ह्या रानाला भर घातली, ह्या रानाला भर घातली, अजून पाणी द्यायची हां. काय करावं माणसानं. सगळे पायपा बिपा उपसून ठेवल्यात, घरी पाणी नाही काय नाही हां. जागेवर ट्रॅक्टर दिले जागेवर. बघा हां, ह्यांची नाटकं काय तर आमचं एकर आहे, आमची बैलगाडी पडती, आमचं असं झालं बैल पडलाय. अरे तुम्ही माहिती किती साहित्य नाही ते आम्हाला सांगायची गरज नाही हां. तुम्हाला आपलं कसं माहिती घरातलं मेंबर म्हणून बोललो नाही आणि घरातली माणसं म्हणून बोललो नाही. तुम्ही असं गोडग्यानं वापला होता माहिती तुमच्यासारखं. आता मी बोललो असतो तुमच्यामुळे ना की तुळी नाव जे आहे ना ते बदनाम होत आहे तुमच्यासारख्या नासकी आंब्यांच्यामुळे माहिती 4 मास माहिती आहे का. हे बघा एवढंच राहिलंय, एवढंच राहिले. एक लेतले एक बैलगाडी भरेल हां. 13 बैलगाड्या गेले त्या आणि एवढीच राहिली. तर ह्याच्यासाठी ही नाटकांची या अशा कांड्या बिंड्या तशा ठेवते ती आम्हाला गोळा करावं लागते. ही तर वेगळंच दुकान आहे. हे बघा ऊस तोडायची पद्धत. झक मारायला एकच एवढंच लयतलं एक बैलगाडी भरेल आणि एवढ्या बैलगाडीसाठी ह्यांनी थांबवलं. 3 दिवस झालं 4 दिवस झालं ह्यांची नाटकं सहन करून घेतोय हां. विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी द्यायला येणं झालंय ऊसाला.
मला माहित नाही. तर माझा बाप आजारी असून सुद्धा सगळ्या गोष्टी ह्यांच्यासाठी पुरवतोय. चहा पाणी सगळं 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 जागेवर पुरवतोय. चहा पाणी दक्षिणा नारळ हे सगळं देतोय आम्ही. खायला पैसे मध्ये आधी प्रत्येकाला 200-200 रुपये दिले तरी पण त्यांचं म्हणणं काय चिकन द्या अर्धा पाऊण किलो. ती पण दिलं असतं आम्ही काही एवढं जड नाही. पण तुम्ही थांबवायची नव्हती ना गरज. तोड का थांबवली तुम्ही बिना कामाची? तुम्हाला म्हणलं ना मी जाताना देतो शेवटला देतो. अरे आम्ही पण शेतकरी आम्ही पण माणसंच आहे. आम्ही काही तर जागीरदाराच्या औलाद नाही. तुम्ही असल्या सगळ्या गोष्टी करत असाल तर सगळ्या गोष्टींचा एक शेवट असतो माहिती आहे का, एक अंत असतो. आणि ही आजचं वर्ष नाही हे 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्हाला थांबवलं लागण आमची मार्च एंडच्या आसपास नेली तोडून. ती पण जाऊ दे. गेल्या वर्षी काय केलं, गेल्या वर्षी पण तसं थांबवलं मार्च एंडला. अक्षरशः आम्ही करप्यांचा ट्रॅक्टर होता ते माझा मित्र आहे म्हणून शर्यला आम्ही घातला. हे पण जाऊन दे. ट्रॅक्टर होता दुसऱ्याचं म्हणून आम्ही शेवटला तोडून सगळं कसं तरी गोड बोलून पैसे देऊन काय करून त्या माणसानं पैसे घेत नाही जवळचा म्हणून. आणि आता आडसाली असून 17 महिने झाले. तर 17 महिने असून सुद्धा जर तुम्ही अजून आडसाली तोडत नसाल तर तुम्ही सुरू लागण तोडून कसं काय नेताय? ह्या सगळ्या गोष्टींचा ना मला काय पटतच नाही माहिती का. सगळं सहन करायचं आम्ही आणि प्रत्येक गोष्टीला आम्हीच मतदान द्यायचं आम्ही ह्यांना, सगळं द्यायचं आम्ही ह्यांना, आमची माणसं म्हणून. आणि सगळी आमच्याच कान दाखवला की बरं आहे. बाप आजारी आहे आणि वेळ नाही म्हणून फाट्यावरती मेडिकलमधून गोळ्या आणि वराचा पॅक दिला त्यांना. फोन करायचं मला. एकच बैलगाडी राहिली आहे. पण मला माहिती तर पाहिजे ना. आणि मला असं वाटलं की साहेबांनी समजून सांगितल्यानंतर की बैलगाडीवाले दुसऱ्या दिवशी येतील, परंतु असं काही झालेलं नाही. काय झालं दुसऱ्या दिवशी तर ऋतुमात झाला आहे. त्यासाठी बघा व्हिडिओचा दुसरा पार्ट आणि चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा.